आपलं सर्वांचं स्वागत आहे. आपण आलेल्या या ठिकाणी नांदुरा तालुका पोलीस स्टेशनमध्ये माननीय पोलीस निरीक्षक श्री विलास सर यांच्याशी 2 शब्द बोलूया. चालू घडामोडीवर. नमस्कार साहेब. बुलढाणा जिल्ह्यात आगामी सणानिमित्त विविध कार्यक्रम पार पडले. तेवढ्यात आपल्या नांदुरा तालुक्यात शांततामय सर्व कार्यक्रम पार पडलेले आहेत आणि जी घटना झालेली आहे ही घटना सुद्धा या सणाच्या अगोदरची झालेली आहे. तर नेमकं या घटनेचा प्रतिसाद भरपूर पाहायला मिळत आहे आणि काही तक्रारी सुद्धा आलेल्या आहेत. यावर कोणत्या आपण कारवाईबद्दल काही सांगू शकाल का? वडनेर या गावामध्ये जे पोलीस स्टेशन नांदुरा इथे आहे, वडनेरमध्ये आउटपोस्ट सुद्धा तिथे पोलिसांचा आहे. तिथे 16 तारखेला मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त एक रॅली निघालेली होती आणि त्या रॅलीला पोलिसांची परवानगी नव्हती. तर बिना परवानगीने ती रॅली काढल्यामुळे पोलिसांनी ज्यांनी रॅलीचं आयोजन केलं होतं आणि रॅलीमध्ये विना परमिशनने रॅली काढल्याने आणि मनाई आदेश चालू होता. माननीय जिल्हाधिकारी साहेबांची 37 कलमानुसार मनाई आदेश होता की 5 किंवा 5पेक्षा लोक एकत्र येऊ शकणार नाही, मिरवणूक काढू शकणार नाही, घोषणाबाजी करू शकणार नाही. तिथे बिना परवाना मिरवणूक काढल्यामुळे, घोषणाबाजी केल्यामुळे पोलिसांना तशी व्हिडिओ तशी तक्रार प्राप्त झाल्यामुळे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे. त्या प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी होते घोषणाबाजी करणारे, त्या 4 आरोपींना पोलिसांनी अटक सुद्धा केलेली आहे. पण त्यांना अटक करून त्यांच्या विरुद्ध माननीय दंडाधिकारी साहेब यांच्याकडे चॅप्टर केस सुद्धा पाठवण्यात आलेली आहे. त्यांच्याकडून दीर्घ मुदतीचा बॉन्ड म्हणजे 6 महिने त्यांनी अशी कुठलीही रॅली करू नये, कुठल्याही घोषणाबाजी करू नये, कुठल्याही कायद्याचं भंग करू नये असा बॉन्ड सुद्धा घेण्यात आलेला आहे. ज्यांनी नियमांचं उल्लंघन केलेलं आहे त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे. प्रतिबंधित कारवाई सुद्धा करण्यात आलेली आहे. तर नागरिकांना आमचं आव्हान आहे की आपण कायद्याची अंमलबजावणी करीत आहोत. कायद्याचं पालन सर्वांनी करावं. कायद्याचं जो उल्लंघन करेल त्याच्याविरुद्ध प्रचलित कायद्यानुसार आम्ही कायदेशीर कारवाई करण्यासाठी बांधील आहोत. तरी नागरिकांना आमचं आव्हान आहे की अशा कुठल्याही अफवा करू नये, व्हिडिओ व्हायरल करू नये आणि आक्षेपार्ह बाबी असेल तर पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी. पण त्या इतर धार्मिक किंवा सामाजिक वाद होतील किंवा वाद वाढतील अशा पोस्ट व्हिडिओ व्हायरल करू नये. प्रचलित जे कायदे आहेत, भारतीय न्याय संहिता असेल किंवा IT ऍक्ट असेल त्यानुसार आम्ही गुन्हा दाखल करीत आहोत आणि तपास सुद्धा करीत आहोत. ज्या घोषणाबाजी झालेल्या आहेत त्या व्हिडिओच्या आधारावर यांच्यावर केसेस दाखल झालेल्या आहेत. यांना डिजिटल लॅब म्हणजे फॉरेन्सिक लॅबला शहानिशा झालेली आहे कसं झालेली होती. आम्ही ते ज्या मोबाईल मधून ते व्हिडिओ व्हायरल झाले होते ते मोबाईल जप्त केलेले आहेत आणि जे काही संभाषण होतं, जे काही क्लिप्स होत्या त्या तपासणीसाठी फॉरेन्सिक लॅब जे आहे ते पाठवलेले आहे. फॉरेन्सिक लॅबचा अद्यापपर्यंत रिपोर्ट आलेला नाही. रिपोर्ट आल्यानंतर कर्मामध्ये वाढ होऊ शकते. फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर आणि आरोपीच्या आवाजाचे नमुने घेतले ते मॅच झाल्यानंतर त्याच्यावर अजून सुद्धा कायदेशीर कलम वाढ करण्यात येईल. अजून सुद्धा त्यामध्ये जर व्हिडिओमध्ये काही नावं निष्पन्न झाले तर अजून त्यामध्ये आरोपी अटक करण्यात येतील. व्हिडिओमध्ये बघताना की जो घोषणा करत आहे तो एक व्यक्ती आहे आणि एका व्यक्तीमध्ये एखाद्या वेळेस जयजयकार करताना मागच्या लोकांना जय म्हणण्याची यांची सवय पडून जाते. तर मागच्यांना हे माहित नसते की समोरचा व्यक्ती कोणाचा जयजयकार करून घेतो. तर त्याच्यामध्ये ते पण दोषी येतील का की प्रत्येक घोषणा करणारा व्यक्ती येईल? कसं आहे की जमावबंदी आहे. जमावबंदी कायद्याच्या उल्लंघन ज्यांनी जमाव एकत्र बिना परवाना काढला ते सर्वच आरोपी राहतील. आतापर्यंत 4 आरोपी पोलिसांनी अटक केलेला आहे. परंतु आमचं नागरिकांना आव्हान आहे की अशी आपण कुठलीही रॅली, कुठलीही मिरवणूक काढू नये की ज्यामध्ये पोलिसांची परवानगी आपण घेणार नाही. कारण माननीय जिल्हाधिकारी साहेब यांचा आदेश आहे, मनाई आदेश आहे. मनाई आदेशाचं उल्लंघन करणं हा कायदेशीर गुन्हा आहे. त्यामुळे आपण कायद्याचं पालन करावं असं आम्ही आपणास विनंती करतो, आवाहन करतो. बोललेलं आहे सध्या नांदुरा पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष ठाणेदार माननीय श्री विलास सर यांच्याशी ज्यांनी चांगलं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. आणि बिना परवाना वडीलमध्ये नागरिकांनी विना परवानगी नसताना जी रॅली काढलेली आहे ते खरोखरच यामध्ये दोषी आहेत आणि दोषींवर ही कार्यवाही व्हायलाच पाहिजे, तो कोणत्याही समाजाचा असो. आणि घोषणाबाजीच्या बद्दल आपण यांना विचारलेलं आहे की अद्यापर्यंत फॉरेन्सिक जे डिजिटल लॅब आहे तिथून संभाषणाचे अजून पडताळणीचा अहवाल आलेला नाहीये. त्यावेळी येईल तेव्हा अजून काही लोकांवर गुन्हे दाखल होण्याची शक्यता आहे. तोपर्यंत बघत राहा नेहमी शस्त्र पुढच्या भागात. जय